अगदी बाळभूत प्रश्न जो लहान मुलापासून मोठ्यांना कळला पाहिजे. गिर्यारोहण म्हणजे काय? एका शब्दात सांगणारी ती व्याख्या नाहीये, ती समजून घ्यावं लागते. पहिल्यांदा तुमचे पहिले गुरु कोण? छत्रपती शिवाजी महाराज. मला असं वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर राहतोय तर ही अशी आव्हानं आपल्यासारख्या माणसांनी नाही पेलायची, मग कोणी पेलायची. सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे लोक माउंटनमध्ये येत आहेत, पण लोक माउंटनमध्ये येताना ट्रेकिंग म्हणून येत नाहीत. नमस्कार. ट्रॅव्हलखोर कॅफेच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागातला आपला गेस्ट आहे लहू सर. म्हणजे सह्याद्रीतल्या प्रत्येक गिर्यारोहकाला हे नाव परिचित आहे. ते आपल्याला फक्त ट्रेकिंग किंवा फक्त एव्हरेस्टचे अनुभव हेच नाही सांगणार आहेत, तर गिर्यारोहण आणि गिर्यारोहणाचे संस्कार आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवतात किंवा त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडलेत याचं मार्गदर्शन करणार आहेत. सो सर, तुमचं सगळ्यात आधी एक तर मनापासून स्वागत. अगदी बाळभूत प्रश्न जो लहान मुलापासून मोठ्यांना कळला पाहिजे. गिर्यारोहण म्हणजे काय? एका शब्दात सांगणारी ती व्याख्या नाहीये, ती समजून घ्यावं लागते. पहिल्यांदा सर्वसामान्य आयुष्य जगत असताना आलेल्या संकटांवर सहज मात करता यावी वा. आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचता येण्यासाठी किंवा पोचण्यासाठी आपल्याला योग्य त्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या ह्या चारही प्रकारे एकत्र येणं आणि त्याच्यामध्ये स्वतःचा बदल करणं आणि पुढे जाणं म्हणजे गिर्यारोहण. नाही, मी हे का विचारलं सांगतो आधी की काय, पूर्वीच्या काळामध्ये लोक सह्याद्री ट्रेक करायला जायचे, गिर्यारोहण करायला जायचे. पण आता त्या ट्रेकिंगचं बदललेलं स्वरूप हे ट्रिपिंगमध्ये आलेलं आहे की लोक ट्रिपला जायला लागलेत. म्हणून विचारलं की ट्रिप आणि ट्रेकमधला जो मूलभूत फरक आहे तो कळायला सामान्य माणसाला मुळात. गिर्यारोहण समजणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. मी अनेक वेळा हेच म्हणत असतो, गिर्यारोहण हा एक मोठा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असणारे छोटे छोटे धडे आहेत. म्हणजे ट्रेकिंग, आणि ट्रेकिंगमध्ये पण आतमध्ये छोटे छोटे पार्ट आहेत. ओके. मग रेंज ट्रेक असेल, नाईट ट्रेक असतील, ट्रेल असेल, हिमालयन ट्रेक असतील किंवा घाटवाटा असतील, अशा अनेक प्रकार आहेत. आणि त्या घाटवाटांमधला प्रत्येकातला अभ्यास हा वेगळा आहे, प्रत्येकातून भेटणारा अनुभव हा वेगळा आहे. क्या बात आहे. असं आहे. हिमालयन ट्रेक्सचा उल्लेख केलात आणि माउंट एव्हरेस्ट तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये सर केलेले आहेत. हिमालयातले ट्रेक्स आणि सह्याद्रीतल्या पर्वतरांगा, दुर्ग, गिर्यारोहण ह्यातला मूलभूत फरक काय? आणि तुम्ही जे शिक्षण घेतलं, तुम्ही BMC MC जे काही केलं, सो ते जे एज्युकेशन आहे, जे टेक्निकल एज्युकेशन आहे, त्याचा महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या ट्रेकिंगसाठी किंवा गिर्यारोहणासाठी किती फायदा किंवा किती तुम्हाला उपयोग होऊ शकतो? जे आपण कोर्स केले ते कोर्स आणि सह्याद्रीत आपल्याला येणारा अनुभव आणि त्याच्यावर केलेली प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतरनं जे एव्हरेस्टसारखं शिखर आहे किंवा हिमशिखरं आहेत दुसरी पण, तर तिथे आपण ज्यावेळेस पोचतो, सगळ्यांची एक कुठे ना कुठेतरी सांगड आहे. आपण स्वतःला थँक्स म्हणलं पाहिजे महाराष्ट्रीयन लोकांनी. का? कारण की आपलं नशीब आणि भाग्य एवढं चांगलं आहे, आपल्याला सह्याद्री लाभला आहे. ते बाकीच्या राज्यांना नाही आहे किंवा बाकीच्या देशांना पण नाही बऱ्याचसारख्या. त्यामुळे आपण आपला गीतांमध्ये आपण म्हणतो की राकट आणि कणखर हा माझा महाराष्ट्र देश आहे. तसा हा खूप राकट आहे, खूप कणखर आहे आणि हा खूप काही शिकवतो. मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं की आपल्याला शारीरिक आणि मानसिक, वैचारिकदृष्ट्या आपल्याला मजबूत व्हायचं आहे आणि हा सह्याद्री आपल्याला बनवतो. म्हणजे असंच आपण नाही काही करू शकत. आणि माउंटन बोलवल्याच्या नंतरच तुम्ही माउंटनमध्ये जाता, हे आम्ही सगळे गिर्यारोहक मानतो. आणि ज्यावेळेस आपण ट्रेनिंग घेतो, ट्रेनिंग म्हणजे काय झालं की एक प्रोफेशनलिझम झालं आपल्या शरीराला. आपल्याला कळतं की आपण जे करतो हे स्टेप बाय स्टेप कसं करायला हवं, कशा पद्धतीने, त्याचे ड्रॉबॅक काय आहेत. जर समजा ते गोष्ट आपण नाही फॉलो केली त्याचे काय प्रॉब्लेम येणार आहेत. म्हणजे आपण पाहतो की आत्ता समजा तुम्ही एक मुद्दा हा मांडला की गिर्यारोहणाचं बदललेलं स्वरूप म्हणजे टुरिस्ट म्हणून किंवा टूर म्हणून तिकडे पाहिलं जातं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीला एक वेगळ्या रूपाने पाहता त्यावेळेस त्याचे परिणाम पण हे भोगावं लागतात. सिंपल साधं उदाहरण आहे की तुम्ही जर पाहिलं की ॲक्सिडेंट वाढलेले आहेत सह्याद्रीमधले. खरं. त्याचं कारणच ते, कारण की तुम्ही तिथे ज्यावेळेस ट्रेकर म्हणून तुम्ही ते ट्रेकला जाता ना, त्यावेळेस तुमची पूर्णपणे बॉडी लँग्वेज आणि वागण्याची पद्धतच ही वेगळी असते. पण ज्यावेळेस तुम्ही ते टूर म्हणून जाता त्यावेळेस तुम्ही तिथं धांगडधिंगा घालता आणि तो धांगडधिंगा घातल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे परिणाम हा माउंटन तुमच्याकडनं घेतो काढून आणि त्याचे परिणाम भोगायला लागतात.
म्हणून ज्यावेळेस आपण ट्रेनिंग घेतो, ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर प्रोफेशनल आपण त्या पद्धतीने जातो. आपल्याला माहीत असते की आपल्याला बूट कसे असायला हवेत, आपल्याकडे एक्स्ट्रा ड्रेस असायला हवा का नको, आणि तो कसा, बॅग कशी असायला हवी, गॉगल कसा असायला हवा, टोपी कशी असायला हवी, आपण कपडे फुल घालावेत का हाफ घालावेत. आज काही म्हणजे माझं बोलणं टोचर किंवा राग पण येईल, काही अशा आता वॉटरफॉल पे जातात नागिन उभी राहिल्यासारख्या मुली शॉर्ट ड्रेसवर उभ्या राहतात, त्यांच्या कपड्यांवर माझं अजिबात दुमत नाहीये. पण अशा ठिकाणी जर समजा त्यांना एखादा किडा चावला तर, खरंय अशाच ठिकाणी त्यांना एखादं चालतं तर झाडातून वाकून जाताना काटा टोचला तर रक्तबंबाळ झालं तर काय होणार आहे. म्हणजे बेसिक गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्यामध्ये आपण बदल करायला हव्यात. आणि गिर्यारोहण हे वेगळं आहे आणि टूर हे वेगळं आहे. म्हणजे आता काही प्लेसेस असेल की खूपच सेफ झालेले आहेत, किंवा काही ठिकाणं असेल की तुम्ही गाडीतून उतरायचे, जायचं, साईट सीन पाहायचं, ते रिटर्न यायचं, ते टूर म्हणून ठीक आहे. पण ट्रेकिंगची व्याख्या तुम्ही टूरमध्ये नाही कन्वर्ट करू शकत, किंवा टूरची व्याख्या ट्रेकिंगमध्ये नाही कन्वर्ट करू शकत. कारण की तिथले जे काही रूल्स फॉलो करायचे ते तुम्हाला केलेच पाहिजेत. आणि आपल्याला ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगमध्ये माझं मत आहे की तिथे डिफेन्सच्या अंडर पूर्णपणे ट्रेनिंग. इंडियामध्ये 6 गव्हर्नमेंटच्या अंडर चालणारे इन्स्टिट्यूट आहेत जे माउंटेनिअरिंगचे आहेत, सगळे नॉर्थला आहेत. आणि तिथे आर्मीच्या अंडर हे सगळे डिफेन्सच्या अंडर इन्स्टिट्यूट चालतात, आणि आर्मी रिलेटेड ते इन्स्ट्रक्टर तिथे असतात. बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. म्हणजे असणाऱ्या 1 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये ते आपल्याला एवढं शिकवतात, आपला मेंदू असतो एवढं देतात, तर त्यामुळे ते बसत नाही. त्यामुळं प्रॅक्टिकलमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. गिर्यारोहण हे जे क्षेत्र आहे, जरी समजा मी असेल किंवा अजून कोणी असेल, तुम्ही जुन्या दिग्गज लोकांना जरी विचारलं आणि जे मीडियम ह्याच्यात काही वर्ष आहेत, 5 वर्ष 10 वर्ष, त्यांना जरी विचारलं तरी आम्ही नेहमी एकच सांगतो की हे जे आहे हे प्रॅक्टिकली गेम आहे. हा थेरीवाला गेम नाही आहे. ह्याच्यामध्ये 20% हे फक्त थेरी असतं आणि बाकी 80% हे प्रॅक्टिकल असतं. आणि जे आपण जरी शिकल्याच्या नंतरनं सुद्धा मी जर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कंटिन्यू जर राहिलो तर आम्हाला ते अपडेट राहू आम्ही प्रत्येक वेळेस. पण जर समजा आम्ही 6 महिने वर्षभर त्यातून लुप्त झालो तर ऑटोमॅटिक आम्ही नॉट्स आणि जे काही टेक्निक आहेत त्या विसरून जातो. त्यामुळे हे प्रॅक्टिकल गेम खूप मोठा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आणि मग तिथे घेतलेलं नॉलेज आपण जेव्हा सह्याद्रीमध्ये इम्प्लिमेंट करतो आणि मग त्याचा बेनिफिट आपल्याला हिमालयात होतो. म्हणजे आम्ही जे महाराष्ट्राचे गिर्यारोहक आहोत ते बरेच जण जे आता हिमशिखर पादक्रांत करतायत, आणि ते आम्ही नेहमी म्हणतो आम्ही सह्याद्रीच्या अंगखांद्यावर खेळलो आणि सह्याद्रीने त्याच्या अंगखांद्यावर आम्हाला खेळू दिलं, म्हणून आम्ही हिमालयापर्यंत मजर मारू शकलो. पण हा जर तुम्ही इतिहास जर अजून काढून बघितला, मागं बॅकमध्ये जर आपण गेलो तर सगळ्यात जास्त हिमालय गाजवणारी लोक हे सह्याद्रीतलेच आहेत. त्याचं कारण एक आहे की कारण की आपण पहिले सह्याद्रीत घडतोय, नैसर्गिकरित्या आपण इथे घडतोय, आणि मग आपण तिथे जाऊन आपला परफॉर्मन्स बेस्ट देतोय. का? कारण की ऑलरेडी आपलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपण तयार होतोय, आणि मग नंतर आपण तिथं परफॉर्मन्स करायला जातो. त्यामुळे नॉर्थला जरी आपण गेलं, नॉर्थच्या कुठल्याही राज्यात जर गेलं आणि तिथं जर पाहिलं की सगळ्यात जास्त क्राऊड तिथे हिमालयन ॲक्टिव्हिटीसाठी जर कोणतं येत असेल तर ते महाराष्ट्रीयन जातं. ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. खरंय. म्हणजे ज्यावेळेस कधी असा विषय निघतो त्याचं मन भरून येतं की हेच माझ्या राजाने आम्हाला दिलेलं आहे, की कुठेतरी हे रक्तात आहे, कुठेतरी हे एक अस्मिता असते. आणि आपण नेहमी म्हणतो की आम्ही लढवय्या आहोत. म्हणजे मला एक किस्सा सांगायला आवडतो. मला एक मोठे म्हणजे माझ्या एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये मला एक स्पॉन्सर मिळाले होते. म्हणजे खूप पैशांसाठी खूप मला मेहनत घ्यावंच लागली, पण त्यातल्यात जे काही फंडिंग आलं त्यातलं सगळ्यात जास्त जे फंडिंग होतं, मी नावावरच पुनीत बालन म्हणून जे पुण्यातलं आहे, तर त्यांनी मला फंडिंग केलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे सबमिट करून आल्याच्या नंतरनं त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो एक छोटंसं गिफ्ट घेऊन त्यांना. तर ते मला म्हणले की मी बऱ्याच स्पोर्ट्सला सपोर्ट करत असतो, मुलांनी खेळामध्ये उतरावं आणि हे जावं, पण तू जो खेळ खेळतोयस हा खेळ खूप वेगळा आहे. का? कारण की मला तुला मदत करताना मला 10 वेळा विचार येत होता की काय करू. कारण की इथे जे आहे इथे रिस्क फॅक्ट सगळ्यात जास्त आहे, आणि इथे लोक म्हणजे इथे बऱ्यापैकी डेथ हा कॅल्क्युलेट केला जातो, जो की बाकीच्या ह्याच्यामध्ये इंजुरी असते, कॅज्युअलिटी असते, पण तुमच्या ह्याच्यामध्ये डेथ हा जास्त येतो, म्हणजे डायरेक्ट मृत्यूशी तुलना केली जाते. मग हा खेळ का, असा त्यांचा मला सरळ क्वेश्चन होता की हा खेळ का. आणि मग मी त्यांना एक स्माईल केली, म्हणलं सर मला असं वाटतं
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर राहतोय तर ही अशी आव्हानं आपल्यासारख्या माणसांनी नाही पेलायची, मग कोणी पेलायची. क्या बात आहे, क्या बात. त्याच्यानंतर त्यांचे क्वेश्चन जागेवर सगळे संपलेले होते. आणि मला वाटतं की महाराष्ट्रीयन माणूस हा खूप लढवय्या आहे आणि तो मग त्याचा इतिहासच खूप वेगळा आहे. म्हणजे आपण त्या इतिहासाच्या खोलात जेवढं शिरू, महाराज असतील, पेशवे असतील किंवा अजून काही परकीय आक्रमण जेवढे आपल्या राज्यांवर आले, राज्यावर, ते आपण एक हिस्ट्री तयार करून ठेवले त्या आक्रमणांनी वेगवेगळ्या. मोगल असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, तर त्या सगळ्यांची एक खूप मोठी हिस्ट्री आहे ज्याच्यावर जगातल्या मोठमोठे लोक त्याच्यावर अभ्यास करतात. तुमचे पहिले गुरु कोण? छत्रपती शिवाजी महाराज. नाही नाही, आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवतच आहे. गुरु या अर्थाने म्हटलं की ज्यांच्यामुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळाली की सह्याद्रीमध्ये तर गिर्यारोहण केलं पाहिजे, गिर्यारोहण सुरू केलं पाहिजे, याचं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणूया किंवा एक संस्कार म्हणून. पण तो प्रवास एवढा सोपा नाही आहे. पूर्वीचं सह्याद्रीचं स्वरूप प्रारूप वेगळं होतं, तेव्हा ती गोष्ट सुरू करणं. आणि आता इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये लोक एक स्टोरी पेड पोस्ट टाकली की लोक जमा होतात. सो तेव्हाचा काळ कसं असतं, दशा झालेल्या जीवनाला दिशा देण्यासाठी कोणतरी गुरु पाहिजे. वा, रिसेंटली गुरुपौर्णिमा होऊन गेली. तुमच्या आयुष्यात जर समजा गुरु नसेल तर तुम्हाला ध्येय नसतं, ह्या मताचा मी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु पाहिजे. तुम्हाला नाही कोणी गुरु भेटला, तुम्ही माळावरच्या दगडाला गुरु माना, पण तुम्हाला गुरु पाहिजे. त्या गुरु ह्या शब्दातून आणि त्या असणाऱ्या एक भावनेतून आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळत असते, एक प्रेरणा मिळत असते आणि त्या प्रेरणेतून आपण पुढे जात असतो. तुम्ही जो मुद्दा मांडलात की मला ह्या क्षेत्रातले माझा गुरु कोण, तर ह्या क्षेत्राच्या गुरूंची एक सायकल आहे माझ्या. पहिली गोष्ट म्हणजे मी सिंहगडावर आईला लिंबू सरबत विकण्यासाठी मदत करायचो, तिला मटेरियल माल वगैरे नेऊन द्यायचो आणि तिथे मी त्या स्टॉलवर काही काळ असायचो. त्यावेळेस अनेक गिर्यारोहक तिथे यायचे. त्यावेळेस असणारे हाडामासाचे गिर्यारोहक. आत्ताचे सोशल मीडियाच्या जमान्यावर फक्त मी गिर्यारोहक आहे, रील आहेत ह्यासाठी दाखवणारे गिर्यारोहक नाही. आजही असे अनेक तरुण मुलं आहेत की ते खरंच खूप अस्मितेने अंतर्मनातून गिर्यारोहण करतात. त्यांना दाखवण्यात जास्त मजा नसते. ते फक्त त्यांचे सोशल मीडिया पेज जे आहे ते फक्त एक एव्हिडन्स असावा म्हणून ते त्याला वापरतात की बाबा मी ॲक्टिव्हिटी केली हवा, मी मागच्या काही वर्षानंतरनं मला पुढच्या काही वर्षानंतरनं मला तो बघता यावा की मी मागे काय केलं आहे म्हणून स्टोरेज म्हणून ते तिथे स्टोअर करून ठेवतात. बाकी त्यांचा फार हेतू नाही. असे खूप चांगले गिर्यारोहक आजही आपल्यात आहेत. पण असे जे जुने गिर्यारोहक होते त्याच्यामध्ये दोन नावं खूप आवर्जून घेईल. अमित सिंग आणि सचिन शिंदे हे दोन व्यावसायिक त्यावेळेस माझ्या स्टॉलवर यायचे, लिंबू सरबत प्यायचे आणि मला ते पाहायचे. आणि मग ते म्हणायचे, अरे आम्ही रिकामं चालताना आम्हाला घाम फुटतो, आमचं तोंडाला कोरड पडते आहे आणि हा मुलगा सहज 20-25 किलोची बॅग खांद्यावर घेऊन इथपर्यंत पोचतो आहे. आणि मग मला त्यांनी सांगितलं की गिर्यारोहण बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स असतो, तो तू कर आणि मग त्यातून तुझा हे होईल. आता ॲडव्हेंचर हा शब्द माझ्या कानावर त्यांच्याकडनं पहिल्यांदा पडला होता. माउंटेनिअरिंग हा शब्द त्यांच्याकडनं माझ्या कानावर पहिल्यांदा पडला होता. आणि मी नंतर त्यांना विचारलं होतं की बाबा हे काय असतं. तर ते मला म्हटले की तू जे आत्ता चालतोयस ना, हे तुला कसं चालायचं शिकवणार. मी म्हटलं मी आत्ता चालतोच आहे की, मी थोडी लंगडा आहे असं. कारण की मी त्यांना दादा म्हणायचो, सचिन दादा, अमित दादा. हे त्यांना म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, पण आमचं एक बॉन्डिंग एक वेगळ्या लेवलला आजही आहे. म्हणजे ते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू असे हे कोर्स कर आणि ह्याच्यातून मग तुला वेगळं नॉलेज मिळेल. मी त्यांना विचारलं जी फी किती असते. बाहेर जायचं म्हणलं पैसे तर लागतात. त्यावेळेसची फी होती 5,300 रुपये. आज तीच फी. ते डिफेन्सच्या अंडर एक गव्हर्नमेंटचे कोर्स आहेत म्हणून त्याची फी कमी आहे. तेच प्रायव्हेटमधनं करायचं म्हणलं तर कमीत कमी लाखो रुपये खर्च येतो. 1.5-2 लाख रुपये तर सहज खर्च येईल जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधनं जर तेवढं नॉलेज जे भेटतं ते घ्यायचं म्हटलं तर. मग त्यांनी मला त्याचं जे आहे तर ते त्यांचे मित्र जे आत्ताचे माझे गुरु आहेत, सुरेंद्र शेळके सर म्हणून, त्यांच्याशी त्यांनी ओळख करून दिली आणि पुढचा प्रवास मग माझा सगळा त्यांच्या नेतृत्वाखाली चालू राहिला. एकदा त्यावेळेस किस्सा सांगतो की ते 5,300 रुपये भरायला मला त्यांनी सांगितलं. मी म्हणलं वेळ लागलं का दादा तुम्हाला. म्हटलं 5,300 म्हणलं माझ्या अख्ख्या वर्षाची कमाई आहे आणि तुम्ही ती मला तिथे भरायला सांगता. त्यांनी मला उलटी ऑफर दिली. म्हणले हे बघ तुझा खर्च आम्ही करतो, पण तुझ्याकडे 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जेव्हा कधी पैसे येतील ना
₹10 करून, ₹50, ₹100 करून ते आम्हाला हळूहळू दे. त्यांनी आम्हाला म्हणजे ही जी अपॉर्च्युनिटी दिली, मी म्हणलं की मग भाई मन में लड्डू फुटा. मग सोडायचं नाही म्हटलं. मग सरांकडे गेलो, मग ते सगळं झालं. मग सरांनी माझ्या कोर्सची व्यवस्था केली. मी माझं गाव सोडून पहिल्यांदा कुठे बाहेर चाललो होतो, असं होतं. आणि मग ते सुद्धा राज्य सोडून, शहर सोडून, राज्य सोडून मग माझं जम्मू काश्मीरला माझं कोर्स होता, ट्रेनिंग होतं. योगायोगाने माझा एवढा बेस्ट परफॉर्मन्स तिथे राहिला. गिर्यारोहणाचं 0 नॉलेज असताना पण बालपण सगळं गुरं वाळण्यात गेलं, सिंहगडाचं लिंबू सरबत विकण्यात, ते ओझी वाहण्यात गेलं. आणि शाळा आणि गाव ह्याचं अंतर जवळपास रोज 1.5-2 तास चालत जायला लागायचं शाळेमध्ये. त्यामुळे तो माझा रोजचा ट्रेक व्हायचा, कळत न कळत. कुठेतरी नियतीच्या मनातच तसं होतं, म्हणून मला तसं घडवत असावं त्यावेळेपासून. मग फायनली मग तिथे गेलो आणि ऑल इंडियातून मी माझा बॅचचा टॉपर राहिलो. क्या बात आहे. मग मी माझ्या आयुष्यात ह्या जर्नीमध्ये मी परत मागे वळून पाहिलं नाही. त्या कोर्सला जाण्याच्या आधी ज्यावेळेस कॅम्प यायचे, तिथे टाटाचे काही कॅम्प यायचे, अजून पुण्यातल्या काही संस्था असतात त्यांचे कॅम्प यायचे, मनातून असं खूप वाटायचं की अरे मला पण असं करायचं आहे. पण ना कधी त्यांनी मला स्वतःहून ॲप्रोच झाले, ना मी कधी स्वतःहून त्यांना ॲप्रोच झालो. का? कारण की ते क्षेत्र काय आहे किंवा त्याचं असं वाटायचं की नाही, हे फक्त मोठ्या लोकांचंच काम आहे, आपलं काम नाही आहे. म्हणजे असं वाटायचं, कारण की त्या क्षेत्राबद्दल काहीच माहीत नव्हतं ना. आणि ॲक्च्युली खरंच जर पाहायला गेलं ना, तर गिर्यारोहण करणारी जी लोकं आहेत ना, मी त्यांच्यासाठी नेहमी म्हणतो की सस्ते चीजों का शौक हम भी नहीं रखते. कारण आम्हाला जो शूज लागतो, लोक म्हणतात की ₹200 पण शूज चालतो आणि 10,000चा पण शूज चालतो, पण नाही, ₹200 शूज नाही चालत. तिथे तो मॅटर करतो त्याच्यातून. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स, वेगळ्या लेवलची टेक्नॉलॉजी वापरलेली असते आणि त्याच्यातून जो परफॉर्मन्स मिळत असतो ना, तो खूप वेगळ्या लेवलला, एक्स्ट्रीम लेवलला असतो. असं आहे. म्हणजे त्याच्यावर मी जसं सुरुवातीला सांगितलं की हे प्रत्येक विषयावर आहे ना, एक सब्जेक्ट. म्हणजे जर गिर्यारोहणातला शूज हा एकच पार्ट जरी आपण जर घेतला तर त्याच्यात खूप सारं शिकण्यासारखं आहे. त्याच्यात तो हाफ अँकल, फुल अँकल, विदाऊट अँकल, त्याच्यानंतर ट्रेल रनसाठी असणारा शूज वेगळा. म्हणजे हे गिर्यारोहणातलाच प्रकारमध्ये येतो. त्याच्यामुळे नंतरनं की तो कसा असला पाहिजे, का असला पाहिजे, जो वेट कॅल्क्युलेशन असतं. मग हाफ अँकल कधी वापरायचा, फुल अँकल कधी वापरायचा, विदाऊट अँकल कधी वापरायचा, वॉटरप्रूफ कधी वापरायचा, विदाऊट वॉटरप्रूफ कधी वापरायचा. ज्यावेळेस हे बनवलेलं असतं ना, त्यावेळेस त्या सिस्टमनी त्या गोष्टीवर R&D केलेली असते. आणि मग ती तयार झालेला असतो तो प्रोडक्ट, जो काही असेल तो. आणि म्हणून त्याची कॉस्ट ती असते. का? कारण की आपली जे स्मार्टनेसपणा आहे ना, तो कसा येईल दिवसेंदिवस. आता माझ्यासमोर हा समजा माईक आहे, आपण समजूयात की हा माईक वेगवेगळ्या लेवलचे आहेत, पण इथे हाच माईक का गरजेचा आहे, बरोबर, त्याचं पण एक वेगळं सायंटिफिक रिझन आहे. आणि जर इथे हा माईक जर आपण नाही वापरला तर त्याचा बेनिफिट आपल्याला योग्य नाही मिळणार आहे. मग तिथे माउंटेनमध्ये पण तेच आहे. आपण जर समजा जो लागणारा शूज आहे तो शूज जर नाही वापरला तर त्याचे ड्रॉबॅक आपल्याला भोगावं लागणार आहे. एक प्रश्न आता थोडंसं सुचला मला म्हणून की जुने सर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अगदी पायात चपला बिपला असण्याची पण शक्यता कमी, अशा याच्यात तुम्ही ट्रेक्स करायचे, म्हणजे गड चढायचे, एवढं सगळं सामान घेऊन जायचे, तेव्हाचे तुम्ही आणि आत्ता जे एकदम 10,000चा शूज किंवा ते शूजचं इतकं महत्त्व, आता तुम्ही हा जो प्रवास गाठलायत किंवा हा टप्पा तुम्ही पार केलाय, तर खरंच म्हणजे एवढा आपल्या शरीरावरती त्या शूजचा किंवा त्या इक्विपमेंट्सचा परिणाम झाला असता का? जीवनातला सगळ्यात मोठा गुरु जो असतो तो परिस्थिती असते. ज्याची जशी परिस्थिती असतो तो त्या परिस्थितीनुसार स्वतःला सर्वायवल करत असतो. जी परिस्थिती आहे तो, मग त्या परिस्थितीत तो स्वतःला सर्वायवल करतो. खरं. आता आपण खेडेपाड्यात जातो, आम्ही ज्यावेळेस ट्रेक घेऊन जातो, ज्यावेळेस माझी फर्म जी आहे ती आम्ही ज्यावेळेस ट्रेक ऑर्गनाईज करतो, आम्ही तिथलं लोकल गाईड घेतो. लोकल गाईडला काही गाईड आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहेत, त्यांच्याकडे शूज वगैरे असतात, पण काही अजूनही आहेत ते सँडल आणि चप्पलवर जातात. पण ते का जातात? तर तो त्यांचा प्लेग्राऊंड आहे, प्ले एरिया आहे तो. त्यामुळे जेवढा मला अनुभव किती आहे ह्यापेक्षा मला त्या एरियातला 0 अनुभव आहे. मला सगळीकडचा मिळून थोडा थोडा अनुभव आहे, पण त्या एरियातले ती लोकल लोक आहेत तर ते तिथले मास्टर केलेले आहेत. एक्झॅक्टली. त्यांचं बालपण तिथं गेलेलं आहे. त्यांचं म्हणजे ते चप्पल सोडा त्या अनवाणी पायाने त्या जंगलात फिरलेले आहेत. त्यामुळे त्यांची R&D तिथं सगळी एकदम बेस्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ते इट्स ओके.
पण माणसाने स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. का? कारण की जर समजा मी सँडल किंवा प्लॅस्टिकची चप्पल घालून जाणं आणि त्यात करवंदीचा एखादा काटा त्यातून टोचणं आणि पायाला टोचणं आणि मग इजात होऊन नंतर आपण ओरडणं, हे बेट राहील का? त्यातल्यात आपण चांगला चप्पलवरनं सँडलवर शिफ्ट होऊ शकतो, शूजवरनं आपण चांगल्या शूजवर शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे बदल होणं गरजेचं आहे. का? कारण की त्याने तो कम्फर्ट फील होतो आणि त्याच्या बेनिफिट्स आहेत. समजा तर मी चाललोय, म्हणजे ॲक्सिडेंट हे 2 प्रकार आहेत, एक मॅन्युअल एक नॅचरल आहे. मॅन्युअल ॲक्सिडेंट म्हणजे की आपल्या काही चुकांमुळे जो झाला आहे आणि नॅचरल म्हणजे जो निसर्गात आलेल्या प्रॉब्लेममुळे झालेला आहे. आता काटा टोचणं हा नॅचरल ॲक्सिडेंट आहे. आता कोणी असं म्हणू शकत नाही की प्रत्येक खडानखडा बघत तू जा आणि मग काटा दिसला नाही तर मगच पाय ठेव. सहज चालताना हजारो पावलं पाडणार आहे, त्याच्यामुळे एखादा पाऊल आपला काट्यावर पडू शकतो. किंवा स्क्री असते, बारीक बारीक छोटे छोटे खडे असतात, त्या खड्यावर आपला पाय पडला की उन्हाळ्याच्या हिवाळ्याच्या दिवसाला तो स्क्रीट होतो आणि आपलं मुरगळतो. तो मुरगळला का मोडलाय आपल्याला त्या सिच्युएशनला कळत नाही. आणि मग त्यासाठी काय, तर फुल अँकल शूज का वापरला पाहिजे, तर तो ज्यावेळेस आपला गोठ्यामध्ये पॅक धरून राहतो त्यावेळेस आपला पाय ट्विस्ट झाला तरी तो मुरगळत नाही, त्यामुळे तो फुल अँकल शूज पाहिजे. आता गावातल्या लोकांची जी लोकल लोकांची जी ऑलरेडी बॉडी हॅबिट ते सूट झालेले आहे. पण तेच ज्यावेळेस आता आपण आधुनिकच्या युगात जगतोय, आपण स्क्रीनिंग टायमिंग किती असतो आपलं चेक करा. एका महिन्यातला 30 दिवसामधल्या 31 दिवसामध्ये आपलं स्क्रीनिंग टायमिंग आपण स्वतः चेक करा आणि मग सांगा की आपण स्वतःला दाखवायला किती वेळ माउंटेनमध्ये जातो. आणि त्याच गावातल्या लोकांचा स्क्रीनिंग टाइम चेक करा. ते ऑन फील्डवर असणार त्यांचं ड्युरेशन तुम्ही समजून घ्या. ॲब्सोल्युटली. त्यांचा वेळ, त्यांचा कालावधी समजून घेतला पाहिजे आपण. आणि मग आपण त्यांच्यासारखं आपण करू शकत नाही, पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि आत्ता बरेचसे जे काही महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आधुनिक आलेलं टेक्नॉलॉजी किंवा कम्युनिकेशनचे साधनं जे झालेले आहेत, त्यामुळे आजही बऱ्याच ठिकाणी मुलं डेव्हलप झालेली आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतायत. गिर्यारोहणातलं गाईडचं काम चांगल्या पद्धतीने करतायत. अंधारबन घेऊ, काळू वॉटरफॉल घेऊ किंवा देवकुंड सारख्या ठिकाणी मी नेहमी उदाहरण देतो. देवकुंडला तुम्ही जा, वासोट्याला जी डेव्हलपमेंट झालेली आहे, वासोटा काही ठराविक कालावधीपुरता बंद असतो, नंतर तो चालू होतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर कंट्रोल आहे. खूप सुंदर मॅनेजमेंट जर शिकायचं असेल, गावानी कसं मॅनेजमेंट करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही देवकुंडला जाऊन या एकदा. तुम्हाला समजेल की एका गावाने मिळून किती सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे. क्या बात आहे. त्यांनी प्लॅन केलेला आहे की 0 कॅज्युअलिटी कशी होईल, 0 कॅज्युअलिटीवर त्यांनी काम केलेलं आहे. छोट्या छोट्या ठिकाणी जिथे मोठा रिव्हर आहे, ओढा आहे, त्या ओढ्यावर गव्हर्नमेंटकडनं निधी पास करून त्यांनी तिथं पूल बांधला. त्यामुळे तो पूल झाल्यामुळे तिथं ऍक्सिडेंटचं प्रमाण जागेवर कमी झालं. जिथं छोटे छोटे ओढे आहेत, अचानकच कधीतरी पाणी वाढू शकतं, अशा ठिकाणी त्यांनी गावातली मॅनपॉवर उभी केलेली आहे, गावातले रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. स्थानिकांना पण त्याचा पैसा मिळालेला आहे. नुसतं पैसा आपण बघू शकत नाही, पण त्याच्या पाठीमागे आपल्याला त्यांनी दिलेली सर्व्हिस पण आपण पाहिली पाहिजे. खरं म्हणजे हे असं प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे. त्यामुळे आता आपला थोडासा मगाचा जो मुद्दा आपला भरकटतो थोडा, पण गावातली जी लोक आहेत तर त्यांच्यासाठी ते यूज टू आहे. पण आपण जे काही आता गावातली शहरांच्या जवळची जी गावं आहेत ना, ती पण नावाला फक्त गावं राहिलेली आहेत. मग आम्ही ज्यावेळेस ग्रुप घेऊन जातो, आमचा मेन हेतूच हा असतो की मग आम्ही तिथं असणारे जे डेव्हलप हॉटेल आहेत त्याच्यापेक्षा स्थानिक हॉटेलला जास्त प्राधान्य देतो की तिथल्या लोकांना 2 रुपये मिळावेत. खरं असे. आणि मग ते 2 रुपये मिळाल्याच्या नंतर ना मग ते त्यांची काही गोष्टी बदल करतील, अर्थात आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील. परत एकदा हिस्ट्री आणि प्रेझेंट कम्पेअर की पूर्वीच्या काळातला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लिंबू विकाच्या त्या काळातला सह्याद्री आणि आत्ताचा सह्याद्री ह्यातला बदललेला जो मूलभूत फरक तुम्हाला वाटतो, आणि लोकांचा ॲज अ ट्रेकर गिर्यारोहक म्हणून बदललेला पूर्वीचे गिर्यारोहक आणि आत्ताचा हा जो काही मूलभूत फरक तुम्हाला वाटतो, ह्याच्यामध्ये 3 स्टेज झालेले आहेत. पहिली स्टेज म्हणजे एकदम जुनं गिर्यारोहक, ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेचं, म्हणजे मला गिर्यारोहण त्यावेळेस माहीत नव्हतं. त्यावेळेचं गिर्यारोहण खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने चालायचं. त्यावेळेस ते गिर्यारोहक लोकांना म्हणायचे की तुम्ही निसर्गात या, तुम्ही निसर्गात या, तुम्ही निसर्गात या. मधल्या काळात अनेक गिर्यारोहक म्हणण्यापेक्षा का टुरिस्ट म्हणूयात आपण त्यांना, हे माउंटेनमध्ये आले, गडकिल्ल्यांवर आले, घाटवाटांमध्ये आले आणि त्यांनी खूप सारा घाणेरडा कचरा करून टाकला. एक्झॅक्टली. खूप कचरा, म्हणजे त्यावेळेस नियमावली पण नव्हती, काहीच नव्हतं. हे झालं. हा झालं दुसरी स्टेज. तिसरी स्टेज जी आत्ता मागच्या काही वर्षांमध्ये जी पाहायला मिळते, बदल झाला आहे, चांगला झाला आहे, तो आपण ॲक्सेप्ट केलाच पाहिजे.
म्हणजे जो काही मागच्या 7-8 वर्षापूर्वी जो माउंटनिअरिंगमध्ये जो कचरा जास्त प्रमाणात होत होता ह्याच्यावर 100% फरक पडलेला आहे, कमी झालेला आहे, बंद नाही झालेला, कमी झालेला आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या जनजागृतीमुळे असू दे किंवा फॉरेस्टच्या सतर्कतेमुळे असू दे, पण हा बदल झालेला आहे. कचऱ्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. ओके, कमी झालेलं आहे. कमी झालेलं आहे. पर्यटन जे आहे हे पूर्णपणे बदललेलं आहे. लोक बाहेर निघालेली आहेत, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रीलच्या आलेल्या ह्या सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे लोक माउंटनमध्ये येत आहेत, पण लोक माउंटनमध्ये येताना ट्रेकिंग म्हणून येत नाही आहेत, तर एक टुरिस्ट म्हणून येत आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही गिर्यारोहण करायचो त्यावेळेस म्हणजे ॲक्च्युली आम्ही निसर्गाची खरं मजा घ्यायचो, आनंद घ्यायचो. आम्ही त्या गोगलगाय बघायचो. गोगलगायींचे अनेक 5-10 प्रकार आम्ही पाहिलेले आहेत. त्यानंतर पहिल्या पावसात निघणारे जे किडे आहेत, एक वेल्वेट सारखा एक किडा निघायचा. तर मला मी काय जैवशास्त्रज्ञाचा अभ्यास नाही केलेला त्यामुळे सांगू शकत पण मला माहिती आहे, पण असं काळे डॉट वरती 2 आणि यस वेल्वेट सारखं त्याचं ते हे असायचं. असे बघितले. आता ते बघायला नाही भेटत किंवा त्या सीझनला आपल्याला जाता येत नाही बाहेर. का? कारण की गर्दी एवढी झालेली आहे की तिथं असणारी जैवविविधता त्या गर्दीमुळे ते किडे मकोडे दबून जात आहेत, मरून जात आहेत. एवढा चिवचिवाट, एवढा म्हणजे अशा अनेक पर्यटन स्थळं अशी झालेली आहेत की त्यांना त्या ट्रेकिंग स्पॉटच्या नावाखाली ते पर्यटन स्थळं झालेली आहेत आणि त्या गर्दी खूप भयानक झालेली आहे. आणि त्यात म्हणजे शासनाची दुसरी गोष्ट, एक शासनाने कळत न कळत मानलेली हार आहे. म्हणजे काय आहे की त्यांना कोविड नंतर एक भारी हत्यार सापडले, शस्त्र सापडले. ते म्हणजे 144 लावायचं आणि बंद करून टाकायचं. पण त्यांची ते सरळ सांगतात की आम्ही हारलोय, म्हणजे मी गिवअप केलेलं आहे. बंदी हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. बंदी हा पर्याय नाही, तर उपाययोजना हा त्याच्यावरचा पर्याय. तुम्ही आणि हे काय करतात, एक ठराविक ठिकाणं प्लेस बंद करतात आणि मग जे पब्लिक ऑलरेडी बाहेर एवढं डेव्हलप झालेले जे पब्लिक आहे ते कुठे ना कुठेतरी बाहेर जाणारच आहे. शहरं वाढलेली आहेत म्हणजे लोक तर येणारच आहेत. आणि मग त्यांना रिलॅक्सेशनसाठी किंवा बाहेर किंवा थकलेल्या रेग्युलर शेड्यूलमधनं त्यांना रिलॅक्सेशनसाठी ते बाहेर पडणारच आहेत. मग तुम्ही जर समजा 10 ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही 8 ठिकाणं बंद केली तर स्वाभाविक 2 ठिकाणी गर्दी होणार आहे. खरं. म्हणून तुम्ही 10 ठिकाणं चालू ठेवा, पण ती 10 ठिकाणामध्ये काय उपाययोजना केली जाईल हे करा आणि ते पर्यटन व्यवस्थित पद्धतीने कसं पुढं जाईल, तिथं स्थानिक रोजगार कसा वाढेल ह्याच्याकडे विचार केला पाहिजे. पहिल्या त्या काळातलं जे गिर्यारोहण होतं ना त्यावेळेस आम्ही स्वतः कमीत कमी 3-3, 4-4 दिवस आम्ही घरदार सोडलेलं असायचं. आमच्या बॅगा आमच्या पाठीबरोबर सगळं आमचं बोरी बिस्तर आमच्या बरोबर असायचा आणि ते घेऊन आम्ही करायचो. आणि त्यावेळेस असं मसल पेन झाले काय झालं ना तेव्हा कुठेतरी वाटायचं हां आता आपण ट्रेक केलं. आता आम्ही ट्रेक करतो 4-5 तास झाले की ट्रेक संपून जातो. एक्झॅक्टली. मग कधी आम्ही आता जी आमची टीम आहे मग आम्ही आमच्या स्वतःसाठी ट्रेकसाठी करतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ऑर्गनाईज करतो पण त्याच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी पण कधी आम्ही ट्रेक करतो. मग ते थोडेसे जास्त हार्ड कोर असतात, जास्त रेंज ट्रेक असतात किंवा मग आम्ही त्यात काही स्वतःला टार्गेट दिलेलं असतं. मग ते फास्टमध्ये कव्हर करायचं असतं किंवा मग काही वेट घेऊन कव्हर करायचं असतं. किंवा बस समजा आता K2S आहे, रेग्युलर ट्रेक आहे, कात्रज टू सिंहगड हा रेग्युलर ट्रेक आहे. पण ह्याच्यामध्ये मग काय करायचं की नाही मग आज चला बघूया स्वतःला टेस्ट करायची. काय नाही सहज हसत खेळत 20-20 किलो प्रत्येकाच्या पाठीत वेट घ्यायचं आहे आणि आपल्याला हा कव्हर करायचा आहे. मग बघू कोण किती टिकतोय. फिर आम्ही ये सोचेंगे कि देखते किसमें कितना है दम. आमचेच म्हणजे आमचे लीडर आहेत. मग ह्याने आम्ही स्वतःलाच परत चेक करत असतो. खरंच आपण म्हातारे तर नाही ना झालो अजून. म्हणजे जुने सिनियर लोक आहेत त्यांच्याकडे बघून आम्हाला परत ऊर्जा मिळते. माझे एक खूप मोठे एनर्जी सिस्टम आहे, मी त्यांच्याकडनं नेहमी मला एनर्जी मला खूप त्यांनी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये त्यांनी सपोर्ट केलेला आहे. विष्णू तामाणे सर म्हणून PI आहेत, ते आत्ता ह्याला आहेत उल्हासनगरला, ठाण्याला आहेत. म्हणजे ते पोलीस सारख्या डिपार्टमेंटमध्ये किती प्रेशर असतं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं कंटिन्यू कम्युनिकेशन हे गुन्हेगारात बरोबरच असतं. खरं. पण त्यांना ते व्यक्ती गेल्या वर्षी आयर्नमॅन झाले. हो. आणि म्हणजे ते कंटिन्यू ॲक्टिव्हिटी, म्हणजे ज्यावेळेस मी एव्हरेस्टला जाण्याच्या आधीपासून मी त्यांच्याकडे बघून वर्कआउट करत असतो. म्हणजे हा व्यक्ती जर समजा एवढं सगळं स्वतःचं बिझी शेड्यूलमधनं पण स्वतःच्या फिटनेससाठी जर वेळ देऊ शकतोय तर आपण अजून लय लढायचं, आपल्याला लय लांबपर्यंत जायचं. आत्ताशी कुठे आपण सुरुवात केली.